बेघर, बेवारस आणि जीवनातील बरेच काही गमावून बसलेले जाधव कुटुंब सध्या रस्त्यावर आलेलं आहे. मागच्या 10 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे कुटुंब उपोषणाला बसले आहेत. कविता सुरेश जाधव तसेच कमलबाई जाधव या दोन्ही महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी हे उपोषण सुरू केलं आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यांच्या या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती मल्टीस्टेट आणि ज्ञानरथा मल्टीस्टेटच्या गेवराई शाखेत कविता यांचे पती सुरेश जाधव यांनी बचत खातं उघडलं होतं. मात्र असल्या बँकांवर शासनाचा वचक नसल्यानं बँकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून सुरेश जाधव यांनी आत्महत्या केली. या गंभीर प्रकरणानंतरही बँकेच्या गेवराई शाखेनं ठेवीदारांचे हक्काचे पैसे परत देण्यास नकार दिला. घरातला एकमेव कमावणारा जीव गेल्यानं संपूर्ण जाधव कुटुंब उघड्यावर आलं. या प्रकरणात छत्रपती मल्टीस्टेटचे संतोष भंडारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. वारंवार पोलीस स्टेशनला तक्रारी देऊनही आरोपी संतोष भंडारी यांना आजतागायत अटक झालेली नाही. यामुळे भंडारीवर वरिष्ठांचा वर्धहस्त असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांकडून करण्यात येतोय. यांची पत्नी माझ्या पतीने 3 एकर जमीन विकली. छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ठेवलेली होती. मुलांच्या शिक्षणासाठी न दिल्यामुळे माझ्या पतीने आत्महत्या केली. गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यासाठी मी इथं उपोषणाला बसलेली आहे. माझं कुंकवाचा धनी गेला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. 20 वर्षाची मुलगी घरी बसलेली आहे. तिचं पण शिक्षण बंद झालेलं आहे, कारण तिचं लग्न वगैरे करायचं होतं. त्यांनी काही संतोष भंडारीने काही पैसे नाही दिले आणि गुन्हा दाखल होऊन 3 महिने झालेले आहेत, तरीही संतोष भंडारी यांना अटक झालेली नाही. कोण आहेत संतोष भंडारी? छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन. काय म्हणणं आहे त्यांचं? ते अटकच नाही ना त्यांना झाली. ते पैसे तर देतच नव्हते, म्हणून माझ्या पतीने असं केलं ना. त्यांना अटक आता या एवढं. तुम्ही पोलिसांना जाब नाही विचारला का या संदर्भात की गुन्हा दाखल झाला, अटक का नाही? ते सांगतात की आम्ही शोधतो त्याला, तुम्हाला माहिती आहे का ते कुठं आहे? मग आम्हाला कसं माहिती राहणार असं बोलतात आम्हाला. काय कोणते बोलणार? पोलीस निरीक्षक होते तुमच्या चौकशीला? आमच्या चौकशीला लंके साहेब आणि बांगर. मला इथंच क्लास होते माझे. नारायण म्हणून क्लास होते इथं. तर जे संतोष भंडारीचा भाऊ आहे राजेंद्र भंडारी, तो म्हणाला की सध्यापुरती मी तुला डाऊन पेमेंट देतो. तर त्यांनी 50-60 हजार रुपये दिली पेमेंट. मग त्यानंतर मग क्लास लावली मी इथं. मग त्याने काही परत मग पैसे दिले नाही, त्यामुळं मला क्लासमधून हकलून दिलं. त्यामुळं मला घरी बसावं लागलं आणि त्यामुळं मी घरी बसल्यामुळं व सगळ्यात बाकी पैशाचा ताणतणाव असल्यामुळं माझ्या वडिलाला टेन्शन आलं. म्हणून आम्ही बँकेमध्ये रात्र बसत होतो, पण तरी पण त्यांनी काही पैसे दिले नाही. पैसे तर दिले नाही, पण ते म्हणजे बोलणंसुद्धा नीट नव्हतं. ते म्हणजे म्हणायचं की नाही का तुला जर पैसे आम्ही देऊन टाकू, पण तुला आम्ही गेवऱ्यामध्ये राहून नाही देणार. आणि एवढं झालं तर मग पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आम्ही. तिथं गेल्याच्या नंतर गुन्हा ते दाखल केला आणि एवढं झाल्याच्या नंतर मग पोलिसांना विचारायला गेलं की काय चालू आहे, अटक का व्हायना, ते काय व्हायना. तर ते म्हणतात की नाही का बघतो आम्ही करायला लागलो तर आम्ही. तर एवढंच न होता अजून जी माझ्या वडिलांची गाडी होती, म्हणजे खाली जी त्यांनी नेली होती पोलिसांनी, तर ती पोलीस स्टेशनमधून चोरी झाली गेवराईच्या आणि त्यांनी काही वापस नाही दिली. ती अजून त्यांचा काहीच रिप्लाय नाही आलेला त्या गोष्टीवर. तुझं शिक्षण थांबलेलं आहे का मग आता? हो, सध्या थांबलेलं आहे. मी सध्या शोरूमवर कामाला जातोय. लई छिळीत होता माझ्या मुलाला, लई छिळीत होता. असा नुसता असा धमके द्यायचा सारखा. माझ्या लेकाच्या अशा मनामध्ये फिट झालं ते. धमके द्यायचा नुसता देऊ म्हणायचा, पैसे देऊ म्हणायचा. फार जवळ पावसाळा लेकराचे शिक्षण आले सारं झालं तरी तो असा लक्ष देत नव्हता. आपल्या ठिकाणी जात होता तो. जीव तोडून मी सुद्धा तिथं लई बाऱ्या जात होते. इथं मी आलेली संभाजीनगरला, तिथं बँकेमध्ये बसलेली आहे. 5-6 बाऱ्या सुनबाई बसलेली आहे. आतमध्ये 2 नवरा बायको गेले होते. इथल्या 2 मॅडम होत्या, सुनबाई होते आतमध्ये. धमकी दिली बाहेर येणे, मग माझ्या मुलाला ती पाळी यारी करायची. किती दिवस झाले तो तुमच्या मुलाला जाऊन? किती दिवस झाले? 3-4 महिना चालू आहे. तरी काहीच कारवाई नाही झाली का? काहीच कारवाई नाही. जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही आरोपीला, तोपर्यंत मी इथंच राहणार.
ज्ञानराधा आणि छत्रपती मल्टीस्टेट आणि मराठवाड्यातल्या ज्या इतर मल्टीस्टेट आहेत ज्यांनी हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडविल्या आहेत, यांच्या विरोधामध्ये आमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आमची भगिनी कविता सुरेशजी जाधव आणि आमच्या आई या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेल्या आहेत. गेवराई शाखेच्या मध्ये त्यांच्या छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ठेवी होत्या, परंतु त्या ठेवी परत न मिळाल्यामुळं सुरेशजी जाधव यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि या घटनेला आज 4-5 महिने झालेले आहेत, परंतु ठेवी परत मिळाल्या नाहीत. आणि त्या मल्टीस्टेटचे जे चेअरमन आहेत त्यांनाही अटक झालेली नाही काय नाव आहे त्यांचं? संतोष भंडारी. आणि याचबरोबर सुरेश कुटे आणि त्या अर्चना कुटे हे जे ज्ञानराधाचे आहेत यांना अटक झालेली आहे, परंतु ठेवी परत मिळालेल्या नाही आहेत. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून एक नम्र आवाहन करू इच्छितो की या ठेवीदारांच्या ज्या ठेवी आहेत या ठेवी लवकरात लवकर परत मिळणं गरजेचं आहे. कारण मुलाचं शिक्षण आहे, आईचं आजारपण आहे किंवा इतर कुटुंबातल्या मुलींचं लग्न आहे, ही सर्व ठेवीच्या भरोश्यावर होतं. आणि आज संसार उघड्यावर पडलेला आहे. अशा हजारो ठेवीदारांचा मुलीचं शिक्षण लग्न कसं करायचं, या मुलाचं शिक्षण कसं करायचं, आईचं आजारपण आहे किंवा अशा अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणजे यांना अटक करून त्वरित जो ठेवी आहेत अटकेपेक्षाही ठेवी परत मिळणं यासाठी खूप मोठं गरजेचं आहे. म्हणून आपल्या माध्यमातून माझी शासनाला, प्रशासनाला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ठेवी परत मिळविण्यासाठी आपण या कुटुंबाला आणि मराठवाड्यातल्या सर्व जनतेला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नेटाने आणि जलद गतीने प्रयत्न करावेत. सर्वसामान्य ठेवीदार या ठिकाणी त्यांचा कष्टाचा पैसा हडप केलेला आहे. 12 डिसेंबर 2023 पासून पहिलं पत्र मी माननीय जिल्हाधिकारी यांना ठेवीदार कृती समितीच्या वतीने दिलं की म्हणलं साहेब, मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पैसे याच्यात आहे, ते जर पैसे मिळाले नाहीत या ठिकाणी ठेवीदारांचं आत्महत्या सत्र सुरू होईल. आणि दुर्दैवाने 18 जून 2025ला आमचे ठेवीदार बंधू स्वर्गीय सुरेश जाधव यांची छत्रपती मल्टीस्टेट समोर गळफास घेऊन आत्महत्या करावी. किती दुर्दैवाचा प्रसंग आहे. स्वतःच्या पैशासाठी ठेवीदाराला आत्महत्या करावी लागते. आम्ही माननीय तहसीलदाराला भेटलो की हे शेतकरी आहे, याच्या मुलाचं शिक्षण थांबलं, याला त्या आत्महत्येत बसा. ते म्हणले की कर्ज बुडलेल्या शेतकऱ्याला आम्हाला अनुदान देतं, ज्याचे शेतकऱ्याचे पैसे ते बँकेला आम्हाला अनुदान देता येत नाही. मी सन्माननीय आमदार असं हिकमत उडान, तुमचे गेवराईचे पंडित कुचे साहेब, सगळ्या आमदाराला पत्र पाठवलं की ह्या प्रश्न लक्षात घाला. पण कोणत्याही आमदारने, खासदारांनी ह्या खासदारांना भेटायला गेल्या, यांना प्रतिसाद दिला नाही. आणि मला सांगायचं की मराठा नेते जातीवाद निर्माण करण्यासाठी आमदार, खासदार मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात आणि या गरीब मराठ्याचं मुलाचं शिक्षण थांबलं, याला कोणी तयार नाही. आज शोरूममध्ये काम करत होतो आणि म्हणून यांना फक्त जातीवाद निर्माण करायचा, सर्वसामान्यांचे पैसे द्यायचे नाही. आणि या ताईचं असं म्हणणं, मला फोन करू सर मला मदत करा. मी स्वतः गेलो, यांची मोटरसायकल जप्त केली होती. बीडचे ते गेवराईचे पोलीस म्हणे ती चोरी गेली पोलीस स्टेशनमधून. किती म्हणजे चोरी गेली म्हणे, दे ना ती नवी मोटरसायकल. मी त्यावेळेस 12 तारखेला आम्ही गेलो, म्हणजे सप्टेंबरला, तिथं SP ला भेटलो, अर्ज दिला. इथं अर्ज दिल्यानंतर 14 तारखेला फोन केला, तुमची मोटरसायकल सापडली. ती मोटरसायकल ओळखू सुद्धा आहे ना मुलाला, कोणाला ते म्हणे आपली नाहीच. खात्री केली तर ते मग आमचं म्हणे ती मोटरसायकल कशी गेली आणि ती कशी आली, चोरून गेली. हे पोलीस हे चोरांचे साथीदार आहे, गरिबाला लात आणि म्हणजे या चोरांना साथ आहे, अशा प्रकारचा आवाज झालेला. म्हणून या ठिकाणी या लोकशाही राहिलेली नाही, ही सगळं झुंडच झालेली आहे. हे राजकीय लोक सर्व पक्ष एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. आमदार, खासदार, मंत्री न्याय देत नाही. 2 वर्ष झाले. सुरेश कोटेची बायको आत्ताशीक म्हणजे अटक झाली. कव्हा न्याय मिळणार आहे? माझं मत आहे आमच्या नाताला पैसे मिळण्याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आम्ही न्याय कधी घ्यायला, त्यासाठी या ठिकाणी या कुटुंबाला
यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत सरळ हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी घरी जात नाही. भंडारीला अटक झाली पाहिजे, होऊन ह्या प्रश्नात काही निर्णय झाला पाहिजे तोपर्यंत मी घरार आहे. त्यासाठी आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून मल्टीस्टेट बँकांना परवानगी तर दिली जाते, मात्र त्यांच्यावर कुठलंही नियंत्रण नसल्यानं ठेवीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळेच असे प्रकार वारंवार समोर येतात. बँकेतील ठेवीदारांना तत्काळ न्याय देणे, आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करणे तसेच मल्टीस्टेट बँकांवर थेट नियंत्रण ठेवण्याची मागणी यावेळी शासनाकडे करण्यात आलेली आहे. जनवत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.